आणि हेच सुवर्ण पाक 16 विमान आहे जे पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेलं होतं। सुपरसोनिक असं समजलं जातं, मल्टी रोल आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी, अजित डोवाल आणि पंतप्रधान मोदींना या संदर्भातली माहिती दिली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी, एकीकडे उच्चस्तरीय बैठक होते तर अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। या सगळ्या घडामोडींसंदर्भात माहिती दिली जाते। सकाळपासून नेमकं काय काय घडलं या घटनाक्रमाची इत्तंभूत माहिती अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार आहेत। ही माहिती देण्याकरता म्हणून अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीकरता दाखल झालेले आहेत। दुसरीकडे नॉर्थ ब्लॉकमध्ये महत्त्वाची बैठक होते। अनेक रॉचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आणि महत्त्वाची बातमी, राजनाथ सिंग यांनी सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि फोकस तो म्हणजे केवळ आणि केवळ भारताची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणं। राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। सीमेच्या भागामध्ये ज्या काही घडामोडी घडतायत, सुरक्षेच्या कारणास्तव राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक सुरू झालेली आहे। एका बाजूला बैठक, केंद्रीय गृहमंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अजित डोवाल उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना याविषयी क्षणाक्षणाची माहिती दिली जाते आहे। विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही विमान उड्डाणं रद्दही करण्यात आलेली आहेत। अगदी भारत पाक मधल्या आंतरराष्ट्रीय हवाई सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी लाघवी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडून या सगळ्याविषयी माहिती घेऊया। प्रशांत, तुम्ही काय सांगाल, नवी दिल्लीमध्ये सुरक्षेच्या बाजूने खूप मोठ्या घडामोडी घडताना सुरुवात झालेली आहे, बैठका सुरू झालेल्या आहेत। बरोबर आहे। पाकिस्तान आणि भारत सीमेवर असलेल्या तणावाची परिस्थितीची माहिती संपूर्ण म्हणजे या पद्धतीची परिस्थिती, आज ज्या पद्धतीने F-16 हे विमान पाकिस्तानचं पाडण्यात आलं, त्यानंतर भारतीय जे MiG-21 नावाचं विमान जे टेहळणी करत ते त्याचा तांत्रिक कारणाने अपघात झाला, हे गोष्ट त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने F-16 मारा केला होता 4 ठिकाणी भारतीय सीमेमध्ये, त्याची देखील माहिती आज जे पंतप्रधान सुरक्षा सल्लागार आहे अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे। जवळपास 20 मिनिटं ही बैठक चालली। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सगळ्या IB चीफ, रॉ चीफ, त्यानंतर सर्व पॅरामिलिटरी फोर्सेसची चीफ आहे त्या सगळ्यांची एक बैठक आयोजित केली। बैठक नुकतीच संपलेली आहे। यानंतर राजनाथ सिंग यांनी आपले 3 वाजेचा जो कार्यक्रम होता तो देखील रद्द केला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरीकडे जसं आपण उल्लेख केला, पाकिस्तानच्या एअरफेसला देखील हाय अलर्ट ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये खास करून जर बघितलं मुलतान, लाहोर, फैजाबाद, चिलकोट, इस्लामाबाद इथे कमर्शियल यूज देखील बंद करण्यात आलेला आहे। एअरपोर्ट, ATC आणि या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। तिथे डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी ताबा घेतला। याच प्रकारची परिस्थिती अमृतसरमध्ये आहे। अमृतसरच्या विमानतळावरती जे प्रायव्हेट कर्मचारी होते किंवा ATC जे होते त्या सगळ्यांना बाहेर करण्यात आलेला आहे आणि त्याचा संपूर्ण ताबा आता हा डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि सगळे जिथले खासगी विमान झालेली आहे। याचा अर्थ परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि खास करून पाक सीमेवरती अतिशय तणावाची परिस्थिती आहे, याचं हे मोठं उदाहरण आहे। निश्चित प्रशांत, ऐन थंडीत दिल्लीतलं वातावरण चांगलं तापल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या वतीनं या सगळ्या संदर्भात काही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे का? कधीपर्यंत पत्रकार परिषद होईल, कोण घेईल, या संदर्भात काही माहिती मिळते, काही संकेत मिळत आहेत? या संदर्भात आपण प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं माहिती घेऊया। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, मात्र जसं प्रशांत सांगत होते, हवाई दलाने काही विमानांचे मार्ग सुद्धा सुवर्ण बदलण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। साधारणतः 20 मिनिटं या दोघांमध्ये सुद्धा चर्चा झाली। सकाळपासून नेमक्या काय काय घडामोडी घडल्या याचा घटनाक्रम सांगितला गेला। तर दुसरीकडे नॉर्थ ब्लॉकमध्ये राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते। IB आणि रॉचे अनेक अधिकारी या बैठकीला हजर आहेत। या सगळ्या प्रकरणावर पत्रकार परिषद होणार का, या संदर्भात स्पष्टीकरण दिलं जाणार का, हे अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र या सगळ्या घडामोडीनंतर ऐन थंडीत दिल्लीतलं वातावरण मात्र सुवर्णात चांगलंच तापल्याचं दिसतंय आणि सीमेवर सुद्धा हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। विमानतळांवर ताबा घेतलेला आहे हवाई दलानं आणि कुठलीही नागरी उड्डाणं आता होणार नाहीयेत। काही ठिकाणचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। पाकिस्तान आणि भारतामधली विमानसेवा सुद्धा थांबवली गेलेली आहे। आंतरदेशीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा पाककडून बंद केली गेलेली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या हालचाली आणि घडामोडी घडताना पाहायला मिळतात। आता पुढची रणनीती कशी असेल या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक, जसं काही वेळापूर्वी लाघवी आपल्यापर्यंत पोहोचत होतं,
भारत आणि पाक मधल्या आंतरराष्ट्रीय हवाई सेवेवर सुद्धा परिणाम झालेला बघायला मिळतोय। अजून एक मोठी बातमी येते, भारत आणि पाक मधल्या आंतरराष्ट्रीय सेवांवर परिणाम झालेला आहे। अर्थातच सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, त्यामध्येच विमान सेवांमध्ये बदल केले गेलेले आहेत, विमान सेवांचे मार्ग बदलले गेलेले आहेत। पाक आणि भारतामधल्या ज्या विमान सेवा होत्या किंवा उड्डाणं होती ती सुद्धा थांबवली गेलेली आहेत। पाकच्या राजधानीतून सुद्धा विमान सेवा बंद झालेली आहे, त्यामुळे सीमा भागामध्ये सुद्धा तणाव प्रचंड वाढलेला बघायला मिळतोय। अगदी काही ठिकाणी उड्डाणं रद्द केली गेली आहेत, मात्र भारत पाक मधल्या आंतरराष्ट्रीय हवाई सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। पठाणकोट, अमृतसर, चंदीगड या ठिकाणाची विमान सेवा ही बंद ठेवण्यात आलेली आहे। काही काळाकरता भारतानं पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडलेलं आहे। सुवर्णा, हेच F-16 विमान आहे जे पाकिस्ताननं अमेरिकेकडून घेतलेलं होतं। सुपरसोनिक मल्टी रोल खरं तर या F-16 विमानाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारतानं केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण हे विमान लढाऊ विमान अत्यंत संहारक असं विमान मानलं जात होतं। भारत पाकमधल्या आंतरराष्ट्रीय हवाई सेवेवर याचा परिणाम झालेला आहे। महत्त्वाच्या ठिकाणी विमानतळांवर किंवा मग स्टेशनवर सुद्धा मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। जम्मू श्रीनगर विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच अनेक घडामोडी घडतायत, राजकीय घडामोडी सुद्धा पाहायला मिळतात। दुसरीकडे बैठकांवर बैठका सुरू आहेत, तर काही ठिकाणी काही विमानांचे मार्ग सुद्धा बदलण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिकृत आता माहिती मिळणार का, पत्रकार परिषद होणार का, या संदर्भात अस्पष्टता अद्यापही कायम आहे। पाकच्या राजधानीमधून सुद्धा विमान सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे। इस्लामाबाद इथून सुद्धा एकाही विमानाचं उड्डाण होणार नाही।